नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि जगामध्ये आध्यात्मिक पुरुष म्हणून ज्यांचा बोलबाला आहे ते श्री भय्यूजी महाराज. सद्गुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टचे ते संस्थापक आहेत आणि त्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे त्यांनी केलेली आहेत. आध्यात्मिक ज्ञानानंतर आणि त्या प्रकारची शक्ती लाभल्यानंतर समाजापासून दूर जाऊन एकांतामध्ये स्वांत सुखाय अशी आध्यात्मिक साधना न करता समाजाचं आपण काही देणं लागतं या भावनेने अनेक प्रकारचे उपक्रम भय्यूजी महाराजांनी हातात घेतले आणि त्यातले बरेच उपक्रम त्यांनी तडीला नेले. यातून शेतकऱ्यांपासून ते महिलांपर्यंत अनेकांना त्याचा लाभ मिळाला. भय्यूजी महाराजांच्या शिष्य परिवारामध्ये अनेक मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री येतात आणि यासाठी जास्त बोलबाला भय्यूजी महाराजांचा होतो, पण त्यांनी मूलभूत स्वरूपाचं मोठं काम केलेलं आहे. इंदोरला जो त्यांचा ट्रस्ट आहे त्याच्या माध्यमातून त्या संबंधात आणि इतर त्यांच्या संबंधी जे कुतूहल आहे त्या संदर्भात आपण आज संवादमध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. वंदन. एक करिअर, आपलं एक भौतिक आयुष्य उत्कृष्ट दर्जाचं असताना आणि सर्व काही लाभलेलं असताना आध्यात्मिक प्रेरणा होते एका तरुण माणसाला आणि त्याचं आयुष्य बदलून जातं. तर त्या अगोदरचा माणूस आणि नंतरचे भय्यूजी महाराज हे नेमकं कसं घडून आलं? जीवन फार सोपं आहे. महत्वाचा विषय असा आहे की आपण किती त्याच्याबद्दल विचार करतो. नेमकं आपण जीवन जगतो पण जीवनाबद्दल विचार करत नाही. जेव्हा आपण जीवनाबद्दल विचार करायला सुरुवात करतो तर जीवनामध्ये बदल घडत राहतात. लहानपणापासून माझ्यामध्ये एक वेगळे विचार चालायचे मनामध्ये. हो, अंतर्मनामध्ये. ते अंतर्मनामधले जे विचार असायचे ते समाज व्यवस्थेच्या बद्दल असायचे. लहानपणापासून शेती बघत असताना, शेती करत असताना माझ्या आईंचे संस्कार मला लाभले. वडिलांचा आदर्श माझ्या समोर आला आणि कुठेतरी आपल्या राष्ट्राचे जे आदर्श आहेत ते माझ्या समोर नेहमी प्रेरणादायक ठरले. इंदोरचं कुठं, म्हणजे तुमचं मूळ गाव इंदोर? मूळ गाव शुजालपूर, इंदोरच्या जवळ 210 किलोमीटर अंतरावर आहे. मूळ राहणारे तसे आम्ही अकोला जिल्ह्याचे, तामसीचे. अच्छा. पण तिथं शेती असल्यामुळे परिवार तिथे स्थायिक झाला. लहान होतो आणि लहानपणी मी जेव्हा हे सगळ्या समाजातली मानसिक गुलामिकतेकडे बघायचं आणि मी बघायचं की म्हणायला आपण स्वतंत्र आहोत, हे लहानपणापासून माझ्या मनात विचार होता. पण कुठेतरी आत्मिक स्वतंत्रता आपल्याला अजूनही लाभलेली नाही. आणि प्रत्येक माणसामध्ये कुठे ना कुठे एक दरी, मोठी दरी आहे. मग ते जातीवादाच्या नावाखाली असेल, श्रीमंत आणि गरिबीच्या नावाखाली असेल, असे वेगळे वेगळे ज्या प्रसंग माझ्या समोर जे घडत गेले त्यांनी मला विचार करण्यासाठी प्रेरित केलं. पण व्यवसाय शेती, घरचा व्यवसाय? मूळ शेती आणि अजूनही शेती आणि पुढे पण शेती राहणार. मग म्हणजे तुम्ही शेती सोडा हा संदेश मनावर नाही घेतलेला? नाही. कसं सोडू शकणार? मूळ कधी सोडता येत नाही ना. त्या मुळापासूनच विचार निर्माण होतात. तेच विचार कर्म म्हणून समोर येतात आणि तोच कर्म धर्म म्हणून ओळखला जातो. तर लहानपणापासून हे सगळे अनुभव मला जे जीवनातले येत गेले, तर हे अशा सगळ्या अनुभवामुळे एक दिवशी आमच्या गावामध्ये एक महाराज आले होते, मोठे संत आले होते. मी ग्राउंडवर खेळत होतो. आईंनी निरोप पाठवला, महाराजांच्या दर्शनासाठी बोलवलंय. मी म्हटलं की दर्शन करून आपल्याला काय मिळणार, काय भेटणार? पण शेवटी आईची आज्ञा होती. आई म्हटली म्हणून टाळायचं नाही, म्हणून मी तिथे गेलो. आईजवळ गेलो आणि आईला विचारलं की आपण कशासाठी दर्शनाला जायचं, आपल्याला काय मिळतं, काय भेटणार आहे ह्याच्यातून. त्या दिवशी माझ्या आईंनी फक्त मला एकच गोष्ट सांगितली होती
की प्रत्येक माणसाच्या आत एक गुण असतो. केवड्याचा जे कणीस असतो की नाही, हा केवड्याचा कणीस दिसायला चांगला नसतो, त्याला हात लावणं पण अवघड असतं, चिखलात उगतो, पण त्याचा एक गुण म्हणजे त्याचा सुवास सर्व अवगुणांना लपवून घेतो. प्रत्येक माणसांमध्ये गुण शोधायला पाहिजे आणि ते गुण आपण धारण करायला पाहिजे. ते जर गुण धारण करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण झाली तर तुम्ही जीवन जगण्याचे पात्र आहात. हे त्या दिवशी मला तिच्याकडून शिकायला मिळालं. तिची शिकवण ऐकून मी तिच्यासोबत गेलो आणि ॲज युज्युअल जसं होतं सगळीकडे, एक रांग VIP ची होती, एक रांग सामान्याची होती, दोन्ही रांका लागलेल्या होत्या. आणि आता बघा, आपण म्हणतो आपण, पण मूळ माझं ज्या घरातून मी येतो, एक संपन्न परिवार म्हटलं जाऊ शकतं की चांगली शेती आहे, चांगल्या पद्धतीची शेती करणारे आम्ही लोक, चांगलं कुटुंब. तर त्याप्रमाणे एक सामाजिक व्यवस्थेमध्ये त्याला एक चांगलं सन्मान प्राप्त झालेला परिवार होतो, प्रतिष्ठा प्राप्त परिवार त्याला म्हणू शकतो आपण. त्या प्रतिष्ठा प्राप्त परिवाराचा मी असल्यामुळे मी बघितलं की लहानपणापासूनच आपल्यामध्ये पदाचं, नावाचं, प्रतिष्ठेचं कसं अहंकार असतो. आपण म्हणतो आपण ह्या गोष्टी अहंकार असतात 7 प्रकारचे, पण त्या दिवशी मला स्वतःला जाणवलं, त्या इतके कमी वयामध्ये हे सगळी गोष्टी मला जाणवली. मी बघितलं की मी ज्या रांकेत उभं होतं ती रांग फार छोटी होती, तरी सुद्धा मला किती लवकर दर्शन घेता येईल त्या महाराजांच्या, त्या संताच्या, ती धडपड माझ्या मनात चालू होती, ती चळवळ माझ्या मनात चालू होती. माझ्या बाजूला एक अजून मुलगा उभा होता माझ्याच वयाचा, तो आपल्या आईसोबत उभा होता, ते दुसऱ्या रांकेत होता. त्याच्या मनामध्ये हे भाव नव्हता, माझ्या मनामध्ये हे भाव होता की कुठंतरी मी कुठल्या परिवाराचा आहे, मी कुठल्या परिवारातून बिलॉंग करतो आहे, म्हणून मला पहिली संधी मिळायला पाहिजे, हे मला त्या क्षणाला जाणवलं. आणि त्या क्षणाला माझ्या आईची शिकवण मला आठवली आणि तिने सांगितलेलं तो तत्व की कोणाकडून, प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला शिकता येते आणि गुण धारण करता येते. मी म्हटलं किती निरागस हा माझ्या वयाचा असताना सुद्धा अहंकार विहीन होऊन उभा आहे आणि मला ह्या सगळ्या गोष्टीचा इतके कमी वयामध्ये अहंकार आहे. त्या क्षणाला माझ्या मनात तो विचार दृढ झाला, तो टर्निंग, तो माझा टर्निंग पॉइंट झाला. त्याच्या पुढे जाणार आहोत, पण त्याच्या अगोदर एक छोटा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. या बदलाचा टप्पा जो लहान वयातला तुम्हाला स्वतःच्या अहंकाराचं दर्शन होण्याचं, त्याच्यानंतर मी सांगतो आपल्याला. मग आम्ही पुढे सरकली, रांग पुढे सरकत गेली. मी महाराजांजवळ पोचलो. आईंनी सांगितलं दर्शन घे. मी त्यांचे दर्शन घेतले. जेवढे तिथे लोक होते त्यांच्या शिष्यांनी पोत्यात आपल्या साखर असते की नाही, साखरीची पुडी बांधून ठेवलेल्या होत्या, साखरेची पुडी बांधून ठेवल्या होत्या. प्रत्येकाला ते साखर द्यायचे आणि सांगायचे मुंग्यांना साखर टाका, मुंग्यांना साखर टाका, मुंग्यांना साखर टाका. मलाही एक पुडी मिळाली. आईची शिकवण होती म्हणून ते लक्षात आलं माझ्या, की म्हटलं जगातला सगळ्यात निष्पाप जीव म्हणजे मुंगी आहे, साखर टाकण्यात म्हणजे हरकत काय आपल्याला. पहाटे पहाटे उठलो, आंघोळ केली, ब्रह्ममुहूर्तावर, म्हणजे ज्याला पहाटे म्हणतो, आंघोळ करून सगळ्यात पहिले मुंग्यांना मी साखर टाकणार, हे भावनेतून मी घराच्या बाहेर पडलो आणि बघितलं तर पूर्ण गाव, पूर्ण गल्ली मुंग्यांना साखर टाकत होती. जर एका महाराजाच्या म्हणण्यावर, एक संताच्या म्हणण्यावर अख्खा गाव, पूर्ण गाव आणि पूर्ण गल्ली जर मुंग्यांना साखर टाकू शकतं, तर या देशातले शिक्षा, स्वास्थ्य, शिक्षण व्यवस्था, स्वास्थ्य व्यवस्थेमध्ये आपण धर्माच्या माध्यमातून किती महत्त्वपूर्ण भूमिका दाखवू शकतो, हे माझ्या मनामध्ये त्या दिवशी दृढ झालं आणि म्हणून या पद्धतीने मी महाराज झालो. त्याच्या
पलीकडचा जो ज्या प्रकारची शक्ती म्हणजे तुम्ही नम्रता आणि ज्या प्रकारचा तुमच्यामध्ये विवेक आहे त्यामुळे तुम्ही ते बाह्य उपचारांमध्ये कधी दाखवत नाही, पण ज्या प्रकारच्या शक्ती तुम्हाला प्राप्त झाल्या ज्याच्यामुळे वासना वेगवेगळ्या प्रकारची चांगली वाईट अशी अनेक असते त्या साठी लोक तुमच्याकडे येतात की महाराजांची शक्तीमुळे आपल्याला ते प्राप्त हो. त्या शक्तीचं प्राप्तीचं काय रहस्य आहे? नाही, शक्ती कोणाला प्राप्त होत नसते. शेवटी रामकृष्ण परमहंसाला जेव्हा कालिका माताने दर्शन दिले, काली माताने दर्शन दिले, तर ते काली माताचे दर्शन ज्ञान तत्वामध्ये परिवर्तित होऊन समाजाचे पुढे सुलभ वेदांताच्या रूपातच आले. शेवटी शक्ती काय असते हे बघणं आणि समजणं गरजेचं असतं. तुमच्या आतली पावित्रता, तुमच्या आतलं अनुशासन आणि तुमच्या आतली संयमता ही जे त्रिगुणात्मक विचार आहेत किंवा जे त्रिगुणात्मक जे गुण असतात हे जेव्हा एकत्र येतात तर ते एक तुमच्यामधला एक आत्मबल दृढ करतात. आणि जेव्हा तुमचं आत्मबल दृढ करतात तर फार स्पष्ट आहे की तुमचं चिंतन वाढतं. आणि जेव्हा चिंतन वाढतं तर प्रत्येक विषयाबद्दल तुमची संवेदना जागृत होतात. आणि शेवटी मानवाचा जे जन्म आहे ते ऊर्जेपासूनच झालेला आहे. आणि आपण जे ऊर्जा म्हणजे मानवचं जीवन जे संचालित होतं ते पण ऊर्जापासून होतं. जे आंतरिक ऊर्जा आपण प्रकट करतो आणि जे बाह्य ऊर्जा आपण ग्रहण करतो त्याचा समन्वय बसवून आपण हे चैतन्यता निर्माण करू शकतो. आणि हे चैतन्यता अशाच सहज रीतीनेच निर्माण झालेली असावी. म्हणजे अगदी साधं उदाहरण, तपशिलातलं उदाहरण द्यायचं झालं तर मनामध्ये काय चाललेलं आहे किंवा काय इथे तुम्ही उमटवलेलं आहे कागदावर किंवा भविष्यामध्ये एखादी परिस्थिती कशा रीतीने कल घेणार आहे किंवा काय होणार आहे हे तुम्ही सहजपणे व्यक्त करता आणि सर्वसाधारणपणे तसंच होतं. हे शक्तीचं म्हणजे स्वतःला प्राप्त झालेल्या शक्तीचं रहस्य नाही. प्रत्येकाला शक्ती असते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ती शक्ती आपल्याला दृष्टीच्या रूपामधून दिसून येत असते. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये राजकारण्यांना ती दृष्टी असते की पुढचं भारतवर्ष कसं असायला पाहिजे. आपले भारताचे पूर्व राष्ट्रपती आदरणीय कलाम साहेबांना आपण बघा, त्यांना ती दृष्टी प्राप्त आहे, त्यांना ती शक्ती प्राप्त आहे, पण आपण त्याला एक वेगळ्या रूपाने पाहतो. इवन जेव्हा एखादा शोध आणि संशोधनाचा पण जेव्हा विषय येतो तेव्हा जिज्ञासा तर निर्माण होतेच ना. त्या जिज्ञासावर चिंतन होतो, चिंतनवर सिद्धांत निर्माण होतात, सिद्धांतासोबत नियम जोडल्या जातात, वेळेचं पूर्णता केल्या जाते आणि आविष्काराचं रूप घेतल्या जातं. साहित्य क्षेत्राचा आपण विषय जर घेतला तर नेमकं समाज व्यवस्थेचा की मेरे समाज की हालत सही सही मत पूछ, कहां कहां से गया टूट आदमी मत पूछ, सुकून ढूंढती आंखों में बेशुमार सवाल है, हसीन आरजू आखिर कहां गई मत पूछ, हर एक शख्स है शामिल जहां नोटंकी में वहां कामदी ज्यादा है त्रासदी मत पूछ. हे जे विचार आहे ही कुठली शक्ती निर्माण करते. पण आपल्या भारताची संस्कृतीचं जसं जर्मनीचं डिसिप्लिन ओळखलं जातं, जपानचा टाइम मॅनेजमेंट ओळखलं जातं, भारताचं ॲग्रिकल्चर आणि रिलिजन ओळखलं जातं. तर आम्ही रिलिजन सेक्टरमधून येतो, धर्म क्षेत्रामधून येतो, म्हणून त्या शक्तीला एक वेगळं वाव मिळून जातं आणि तिला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त होऊन जाते. अंतर काहीच नाही आहे, पण प्रत्येक क्षेत्रातून हे सगळे शक्ती वेगळे व्यक्तित्वाच्या माध्यमातून हे कार्य करत असतात आणि हे ह्युमॅनिटीसाठी, मानवतेसाठी जिवंत ठेवण्यासाठी कार्यरत असतात. इथेच तुमचं वेगळेपण आहे की एक गॉडमॅन न बनता कृषी आणि अध्यात्म यांची गरज नाही. आज गॉडमॅनची गरज नाही. मनुष्य इतका परिपूर्ण झालेला आहे की विद्या आणि बुद्धी आणि तर्क ह्याच्यामध्ये त्याच्याशी कोणी विजय मिळवू शकत नाही. आज माझ्या जवळचे जे तर्क आहेत आणि आपल्या जवळचे जे तर्क आहेत, आपण एकमेकांशी ते तर्काच्या आधारावर बरेच वेळ चर्चा करू शकतो. पण आज आपण बघितलं का की एकीकडे वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये 2 विमानं जातात, अख्खं विश्व काळजीत बुडून जातो आणि भयाक्रांत होतो, आक्रोशित होतो, काळजीत बुडतो. पण दुसरीकडे व्हेनेझुएलामध्ये जर 50,000 लोक बुडून मरतात तर त्याची दखल सुद्धा कोणी घ्यायला तयार नसते. तर आज गरज कशाची आहे? आज देवापेक्षा आज माणसाला, या परिपूर्ण होत असलेल्या माणसाला
ज्या या प्रतिस्पर्धाच्या युगामध्ये आपली अस्तित्वाचा लढा लढत आहे आणि त्यात तो नीतिमूल्य जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा वेळी एक योग्य मित्र म्हणून, एक चांगला भाऊ म्हणून, एक चांगला सहकार्य म्हणून जर धर्म क्षेत्राच्या माध्यमातून किंवा कुठल्याही क्षेत्राच्या माध्यमातून जर व्यक्तिमत लाभतं, तर ते निश्चितपणे समाज आणि मानवतेच्या हितासाठी असतं. म्हणून हे परिपूर्ण होत चाललेल्या समाजाला आणि झालेल्या समाजाला आणि माणसांना आज माणुसकी असलेलं मित्र आणि भावंडांची गरज आहे. त्याच्यावर आपण येणार आहोत, पण त्याच्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर संवादमध्ये आपलं स्वागत. इथे एक असा मुद्दा आहे की या विचाराच्या बळावर तुम्ही श्री सद्गुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टची स्थापना करून काम करायला सुरुवात केली. तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये काय संकल्पना होती? म्हणजे नंतर जो संपूर्ण विस्तार त्याचा आता झालेला आहे, ती सगळी स्वप्न, ते ब्लूप्रिंट तेव्हाच डोक्यात होतं का हळूहळू टप्प्याटप्प्याने ते विस्तार? नाही, तसं नाही. माझं फार स्पष्ट मत आहे या बाबतीत. मी आपल्याला पहिलेच सांगितलं की महाराजांचे जेव्हा दर्शन घेतले, जर एक महाराजांचे सांगण्यावर मुंग्यांना पूर्ण गाव साखर टाकू शकतं, तर आपले राष्ट्र, समाज आणि मानवतेचे समोर कुठले कुठले आव्हान आहेत, हे आव्हानांना समजणं आणि त्या आव्हानांना उत्तर देणं हे खरोखरचा धर्म आहे. आणि म्हणून माझ्या मनामध्ये तेव्हापासूनच हे विषय होता. कारण एकीकडं फीस भरण्यासाठी आमच्याकडे 1 लाख रुपये आहे आणि दुसरीकडे फीस भरण्यासाठी 100 रुपये पण नाही. बरेचदा सांगितलं जातं की डोळे बंद केले तर देव दिसतो. 8 दिवसाची साधना केल्यानंतर देवत्वाची प्राप्ती होते. मात्र मंगल ग्रहावर कुठला प्राणी आहे आणि कशा स्वरूपाचं जीवन आहे हे आपल्याला सांगता येत नाही. एखाद्या गरीब वडिलांच्या मुलीचं लग्न न झाल्यामुळे त्या वडिलांच्या डोळ्यांचं अश्रू आपल्याला दिसत नाही, किंवा कन्या भ्रूण हत्या होत असलेल्या या विषयाला आपल्याला काही म्हणजे आपण समजून घेत नाही. मूळ आपण ज्या आचरणमध्ये आणणारं जे कर्म आहे, ज्याच्यापासून मानवता जिवंत राहते. मानवता बोलणं सोपं आहे, निवळ ज्ञाननी मानवता प्राप्त होत नाही. निवळ दया दाखवली तर मानवता प्राप्त होत नाही. निवळ सेवाभर करून दिली तर मानवता प्राप्त होत नाही. निवळ शिकवण जरी दिली तरी मानवता प्राप्त होत नाही. मानवता हे प्रॅक्टिसिंगनी प्राप्त होते, हे प्रॅक्टिसिंगनी मिळते. त्याच्यामध्ये गुण आणि भावतत्वाचा समावेश होतो. आणि मूळ म्हणजे जगातली कुठलीही फिलॉसॉफी तुम्ही उचलून बघा आणि प्रत्येक क्षेत्रातल्या फिलॉसॉफीला तुम्ही बघा, ते गुण आणि भावतत्वाच्या शिवाय तुम्हाला दिसून येणार नाही. तर शेवटी देव काय आहे? देव हा सद्गुणांचा विशाल संपदा आहे, सद्गुणांची एक विशाल संपदा आहे, जे प्रत्येक युगामध्ये त्या युगातली विषम परिस्थिती, प्रवृत्ती, मानसिकताला ओळखून सद्गुणांच्या प्रभावाने त्याला परिवर्तित करत असते. तुम्ही स्वतः कोणती साधना किंवा योग किंवा पूजा काय करता? माझं सोपं जीवन आहे. सकाळी उठतो. किती वाजता? सकाळी मी पहाटे 3:30ला उठतो. 3:30ला उठल्यानंतर एक 4:15 पर्यंत तयार होतो आणि 4:15 नंतर तयार झाल्यानंतर सगळ्यात पहिले मी वसुंधराची पूजा करतो, भूमीची पूजा करतो. मी तिचं ऋणी आहे, ती माझी आई स्वरूपात आहे. की आज मी जे चालत आहे, आज माझं जे अस्तित्व मी प्रकट करत आहे आणि मानवीय जीवनाचा हक्क गाजवत आहे, ते तिच्यामुळे. दुसरी मी पूजा करतो आपल्या राष्ट्राची, की आज मी जे भारतीय म्हणून मी ओळखल्या जातो आणि आज ते भारतीय की ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं, तो भारतीय जिथं बाबू सुभाषचंद्र बोस सारखे महान विचारवंत नव्हे तर योद्धा होऊन गेले, तो भारतीय जे महात्मा गांधीच्या रूपामध्ये प्रकट झाला, तो भारतीय जे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या रूपामध्ये प्रकट झाला, तो भारतीय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपात प्रकट झाला आणि तोच भारतीय जे श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या रूपामध्ये पण प्रकट झालेला आहे. ते भारतीय म्हणण्याचा जे अधिकार मला जे मिळवलेला आहे, तर मी भारत माताचा एक ऋणी आहे. म्हणून दुसरी आराध्य माझी भारत माता असते. तिसरं माझे आई वडिलांची मी सेवा करतो. चौथा मी शेतकरी आहे म्हणून मला गोवंश आणि गोसंपदाशी फार प्रेम आहे. चौथा मी गोवंशाला मान करतो. आणि 5वा
धर्म ह्याला सद्गुण आणि अवगुण ह्याचे चिंतनाच्या रूपामध्ये स्वीकारतो. जीवन जगण्याची एक आदर्श आचारसंहिता कशी असायला पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनाची, त्याच्यामध्ये आपले आचार विचार, आहार विहार, योग निद्रा, म्हणजे संवेदनाला जोडून आपण कसं पूर्ण करता येईल त्याचा विचार करतो. जीवन सहज आणि सरळ होतं आणि त्यातून जे तुम्हाला एनर्जी प्राप्त होते, जे प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला मिळते, ते तुम्ही सगळीकडे देऊ शकता आणि स्वतःला पण ओळखण्यासाठी ती एनर्जी कामाला येते. गुरुजी, आपण याच्यावर बोलणार आहोत आणि याच्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत आणि अनेक प्रकारची तुम्ही कामं करत आहात आणि जी. जी उभी केलेली आहेत त्याच्यावरही आपण येणार आहोत, पण ते उद्या. आज आपण इथेच थांबतोय.